नमस्कार शेतकरी बंधूंनो, बाकाल ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलमध्ये मी ज्ञानेश्वर बाकाल पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांचं या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, डिसेंबरला सुरुवात झाली, थंडीचं प्रमाण हळूहळू त्या ठिकाणी वाढत आहे. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर काही भाजीपाला पिकांची लागवड करण्याचा विचार करत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायद्याचा ठरू शकतो. शेतकरी बंधूंनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिसेंबर महिन्यामध्ये लागवड केल्या जाणाऱ्या काही प्रमुख भाजीपाला पिकांची माहिती जाणून घेणार आहोत. शेतकरी बंधूंनो, भाजीपाला पिकामध्ये खूप जास्त नफ्याच्या पाठीमागे न धावता कमी खर्चामध्ये ज्या पिकातून आपल्याला चांगलं उत्पादन मिळेल, जी पिकं फायद्याची ठरेल, अशा पिकांची लागवड करणे हे नेहमीच फायद्याचे ठरत असते. ज्या पिकांसाठी जो उत्पादन खर्च आहे तर तो उत्पादन खर्च कमी लागतो आणि जी पिकं तोट्यात जाण्याचा जो धोका आहे तर तो धोका कमी असतो, म्हणजे ज्या पिकामध्ये रिस्क हा कमी असतो. तर अशी काही पिकं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. शेतकरी बंधूंनो, माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पहिल्यांदाच तुम्ही आपल्या चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सोबत नोटिफिकेशन बेल सुद्धा ऑन करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. शेतकरी बंधूंनो, या पिकांच्या संपूर्ण नियोजनासाठी तुम्हाला माहिती हवी असेल तर स्क्रीनवरती मी व्हॉट्सअपचा नंबर देतोय, त्या नंबरवरती तुम्ही मला वैयक्तिक त्या ठिकाणी संपर्क करू शकता. संपूर्ण माहिती तुम्हाला नियोजनाची त्या ठिकाणी देण्यात येईल. शेतकरी बंधूंनो, डिसेंबर महिन्यामध्ये थंडीच्या कालावधीमध्ये जी पिकं चांगली येतात किंवा ज्या पिकाला भविष्यामध्ये मार्केटमध्ये दर चांगले मिळू शकतात, अशी एकंदरीत 5 पिकं आज मी तुम्हाला सांगणार. तर यामध्ये पहिलं जे पीक आहे शेतकरी बंधूंनो, तर ते आहे बीट. साधारणतः 70 ते 75 दिवसामध्ये काढणीला येणारं हे पीक आहे आणि वन टाइम हार्वेस्टिंग पीक आहे. त्यामुळे वेळोवेळी मजुराची झंझट या पिकामध्ये लागत नाही आणि मजुराचा जो खर्च आहे तर तो बीट पिकामध्ये आपल्याला कमी लागतो. बीट पिकाच्या लागवडीसाठी शेतकरी बंधूंनो, बियाणासाठी आपल्याला खर्च थोडा जास्त लागणार आहे, कारण बीटचं बियाणं जे आहे तर ते खूप महाग असतं. साधारण 2.5 ते 3 किलो बियाणं तुम्हाला एका एकरसाठी लागते. बीटची लागवड तुम्ही बेड ड्रीपवर करू शकता, सरी पद्धतीमध्ये करू शकता किंवा समतल पद्धतीमध्ये सुद्धा तुम्हाला बीटची जी लागवड आहे तर ती करता येते. लागवडीवेळी चांगला भेसळ डोस जर दिला तर पुढे चालून तुम्हाला बीट पिकाला खत देण्याची तिथं बिलकुल गरज नाही. त्यामुळे एकंदरीत खत व्यवस्थापनासाठी सुद्धा तुम्हाला बीट पिकामध्ये खर्च कमी लागणार आहे. कंद पोसण्याच्या अवस्थेमध्ये शेतकरी बंधूंनो, साधारणतः तुम्ही 05234 आहे, 13045 आहे किंवा 0050 आहे, ही 3 विद्राव्य खतं 15 दिवसाच्या अंतरामध्ये आलटून पालटून जर बूस्टर डोस तुम्ही या खतांचा दिला तर कंद पोसण्यासाठी चांगली मदत होईल आणि उत्पादन वाढेल. एकरी 3-3 किलो जर तुम्ही ही खतं दिली तर त्याचा एकंदरीत चांगला फायदा होईल. बीट पिकामध्ये फवारणीचा खर्च सुद्धा एकंदरीतच आपल्याला कमी येतो. 1 ते 2 फवारण्या आपल्याला बीट पिकामध्ये कराव्या लागू शकतात. म्हणजे मावा नियंत्रणासाठी किंवा पान खाणारी अळी जर असेल तर त्या अळीच्या नियंत्रणासाठी तुम्हाला 2 फवारण्या बीट पिकामध्ये कराव्या लागू शकतात. आता बीट पीक तोट्यात जाण्याचा जो धोका आहे तर तो जवळपास 90% नाहीये, 10% त्याच्यामध्ये बीट पीक जे आहे तर ते तोट्यात जाण्याचा धोका आहे. त्याच्यामुळे एकंदरीत रिस्क फ्री पीक आहे आणि चांगलं उत्पादन देणारं पीक आहे. शिवाय खर्च पिकाला इतर पिकांच्या तुलनेमध्ये कमी लागतो. या पिकाचा नक्की तुम्ही डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यामध्ये लागवडीसाठी विचार करू शकता. त्यानंतर नंबर 2चं जे पीक आहे शेतकरी बंधूंनो, तर ते आहे वाल. शेतकरी बंधूंनो, साधारण 120 ते 150 दिवसाचं हे पीक आहे. याच्यामध्ये बऱ्याच व्हरायटी ज्या आहेत तर त्या वर्षभर चालणाऱ्या सुद्धा आहे. शेतकरी बंधूंनो, लागवडीनंतर साधारणतः 50 ते 55 दिवसांनी वाल पिकामध्ये तोडा निघायला सुरुवात होते. आता वाल पीक थोडंसं किचकट पीक आहे, खर्चिक पीक आहे मंजुराच्या दृष्टीनं. त्याचबरोबर वाल पिकासाठी तुम्हाला स्ट्रक्चरची गरज आहे, म्हणजे जे तार बांबू बांधणी आहे तर ती वाल पिकासाठी करावी लागते. साधारण 4-4 फुटाच्या अंतरानं बेड सोडावे आणि मल्चिंगवर तुम्ही जर वालची लागवड केली तर फायद्याची ठरू शकते, जेणेकरून तणांचं चांगलं नियंत्रण होईल. तुम्ही जर लॉंग ड्युरेशनच्या व्हरायटी लावणार असेल, म्हणजे वर्षभर चालणारी जर वालाची व्हरायटी तुम्हाला लावायची असेल तर मल्चिंग अवश्य आहे. त्याचबरोबर न्यूट्रिशन मॅनेजमेंट हा एक खूप महत्त्वाचा विषय आहे वाल पिकामध्ये, कारण
वाल पीक सतत तोडा देणारं पीक आहे, त्याच्यामुळे वेळोवेळी याला जे काही विद्राव्य खतं आहे तर त्या खतांचा बूस्टर डोस देणे आपल्याला तिथं गरजेचा असतो. त्याचबरोबर शेतकरी बंधूंनो, वाल पिकामध्ये फवारणीसाठी बराच खर्च येतो, कारण याच्यामध्ये बुरशीचा प्रादुर्भाव असेल आणि अळीचा जो प्रादुर्भाव आहे तर त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला वेळोवेळी तिथं फवारण्या ज्या आहेत तर त्या कराव्या लागतात. मंजुराच्या दृष्टीनं थोडंसं किचकट पीक आहे, पण एकंदरीत जर तुमच्याकडे घरचं मंजूर असेल तर तुम्ही 5 ते 10 गुंठे वालाची लागवड करू शकता. खूप जास्त क्षेत्रावर वालाची लागवड करणे टाळावे, कारण किचकट पीक आहे. त्यानंतर शेतकरी बंधूंनो, जे नंबर 3चं पीक आहे तर ते आहे चवळी. आता चवळी सुद्धा वाल पिकाप्रमाणेच किचकट पीक आहे. मंजुराच्या दृष्टीनं आहे, तुमचं न्यूट्रिशन मॅनेजमेंट आहे किंवा तुमचं जे काही फवारणी आहे तर या गोष्टींसाठी चवळी पिकाला पण बराच खर्च लागतो. चवळीसाठी स्ट्रक्चर करणे तुम्हाला गरजेचंच आहे. 4-4 फुटाच्या अंतरानं तुम्हाला जे बेड सोडून जे तर शेतकरी बंधूंनो त्याची लागवड करणं गरजेचे आहे, कारण हवेचं प्रॉपर व्हेंटिलेशन या दोन्ही पिकामध्ये तिथं झालं पाहिजे. चवळीला साधारणतः लागवडीनंतर 45 ते 50 दिवसांनी जो तोडा आहे तर तो निघायला सुरुवात होते आणि साधारण 90 ते 100 दिवसापर्यंत चालणारं हे पीक आहे. 5 ते 10 गुंठे तुम्ही चवळीची लागवड जर केली शेतकरी बंधूंनो तर एकंदरीत चांगलं हे पीक तुम्हाला प्रॉफिट देऊ शकते डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यामध्ये. त्यानंतर जे 4 नंबरचं जे पीक आहे शेतकरी बंधूंनो तर ते आहे पांढरी चक्की, ज्याला आपण कासी फळ म्हणतो. आपल्या साध्या भाषेत आपण त्याला चक्की म्हणतो, जी पांढरी चक्की. शेतकरी बंधूंनो, आता हे पीक ऍक्च्युली डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यामध्ये घेतलं जाणारं पीक नाहीये, हे ऑफ सीझन पीक मी तुम्हाला सांगतोय. याची लागवड विशेष करून जून जुलै महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी केली जाते. पण तुम्ही मार्केटचा जर विचार केला तर 12 या पिकाला मार्केटमध्ये जे तर मागणी असते, त्याच्यामुळे तुम्ही डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये जर या पिकाची लागवड केली तर चांगलं फायद्याचं पीक तुम्हाला हे ठरू शकतं. खूप कमी खर्चिक पीक आहे शेतकरी बंधू. बियाणाचं दृष्टीने कमी खर्च लागतो, न्यूट्रिशन मॅनेजमेंट कमी लागते, फवारण्याचा खर्च याच्यामध्ये कमी आहे आणि वन टाइम हार्वेस्टिंग पीक आहे. मार्केटमध्ये हार्वेस्टिंगच्या वेळेस जर भाव पडलेले असेल तर तुम्ही याचं स्टोअर सुद्धा याला करून ठेवू शकता. महिना, 1.5 महिना, 2 महिन्यापर्यंत हे पीक स्टोअर केलं जाऊ शकते आणि एकंदरीत कमी खर्चाचं पीक आहे. फक्त लागवडीवेळी एक चांगला बेसल डोस द्या, नंतर बिलकुल खतं देण्याची गरज नाही. फुल अवस्थेमध्ये किंवा फळ पक्वतेच्या अवस्थेमध्ये साधारण 1 ते 2 फवारण्या जर तुम्ही केल्या आणि जमिनीतून विद्राव्य खतांचे 1 ते 2 बूस्टर डोस दिले तर चांगल्या पद्धतीनं 8 ते 10 टनापर्यंत एकरी उत्पादन तुम्हाला या व्हाईट पंपकिनचं त्या ठिकाणी मिळतं. एक 90 ते 100 दिवसामध्ये येणारं हे पीक आहे. एकंदरीत चांगलं पीक आहे शेतकरी बंधू. त्यानंतर जे 5वं महत्वाचं पीक आहे तर ते आहे शेतकरी बंधूंनो मुळा. मुळ्याची लागवड तुम्ही डिसेंबर किंवा जानेवारी या दोन्ही महिन्यामध्ये करू शकता. थंडीच्या दिवसामध्ये मुळ्याचं पीक चांगलं येतं. हे अंडरग्राऊंड पीक आहे शेतकरी बंधूंनो. त्यामुळे एकंदरीत जर तुम्हाला मुळ्याची लागवड करायची असेल तर बेड प्रणालीवरती मुळ्याची लागवड करा, जेणेकरून कंद जे आहे तर ते चांगले पोचतील आणि उत्पादन आपल्याला चांगलं मिळेल. समतल पद्धतीमध्ये मुळ्याची लागवड करू नका, बेड पाडा आणि बेडवरती मुळ्याची तुम्ही लागवड करू शकता. 50 ते 60 दिवसामध्ये हार्वेस्टिंगला येणारं हे पीक आहे. मुळ्यामध्ये शेतकरी बंधूंनो फवारणीचा खर्च आपल्याला खूप कमी येतो. 1 ते 2 फवारण्या तुम्ही करू शकता माव्याच्या नियंत्रणासाठी आणि पान खाणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी. तर एकंदरीतच डिसेंबर महिन्यामध्ये लागवड केल्या जाणारी ज्या पिकांना जो काही उत्पादन खर्च आहे तर तो कमी येतो, ज्याच्यामध्ये मार्केटचा जो तोट्यात जाण्याचा रिस्क आहे तर तो कमी आहे, अशी एकंदरीत 5 पिकं आज मी तुम्हाला सांगितली. शेतकरी बंधूंनो, याच्यापैकी कोणत्याही पिकाचा तुम्ही लागवडीसाठी नक्की विचार करू शकता. या पिकाचं संपूर्ण नियोजन तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच व्हॉट्सअपवरती मला वैयक्तिकरित्या त्या ठिकाणी तुम्ही संपर्क करा. संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला त्या ठिकाणी दिलं जाईल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा. नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.